दाते पंचांग बघून आत्मसमर्पण. कराडच्या शरणागतीनंतर दमानियांचा हल्लाबोल. वाल्मिक कराड अखेर शरण आलाय. त्याने पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याच्यावर आरोप करण्यात येत होते. हत्येच्या घटनेनंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. दाते पंचांग बघून आज कराडने आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं. खरं तर ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. 17 तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झालं. याचा अर्थ एवढे दिवस ते पुण्यात होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का? पोलीस इंटेलिजन्स काय करत होते? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते यात शंकाच नाही, असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.